राज्यसभा खासदार राघव चड्डा यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला। त्यांनी भाजपमध्ये सामील होण्याची घोषणा करण्यासोबतच ही माहिती दिली आहे। चड्डा यांनी स्वतःच्या नावासह भाजपमध्ये सामील होणाऱ्या इतर 7 जणांची नावे सांगितली। विशेष म्हणजे 15 दिवसांपूर्वी चड्डा यांना हटवल्यानंतर राज्यसभेचे उपनेते म्हणून नियुक्त झालेले अशोक मित्तल हे देखील आता भाजपमध्ये सामील होत आहेत। स्वाती मालीवाल, अशोक कुमार मित्तल, संदीप पाठक, हरभजन सिंग, बलवीर सिंग सिचेवाल, विक्रमजीत सिंग साहनी हे या 7 खासदारांचे नावे। आमच्या खासदारांना फोडलं जात आहे, त्यांना त्यांच्या पक्षात घेतलं जात आहे। काही दिवसांपूर्वी अशोक मित्तलच्या इथं ईडीचा छापा पडला। गोष्टी जुळून येतात। ईडीचा छापा पडला आणि फोडलं, याचा अर्थ भीती दाखवून प्रशासनाचा दुरुपयोग करून ऑपरेशन लोटस चालवलं जात आहे। आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांचं हे वक्तव्य आहे। आपलं राजकारण चमकवण्यासाठी मनसेचे लोक आले आहेत, कारण मराठीच्या मुद्द्यावर शिवसेनेची जी भूमिका आहे तीच त्यांची पण आहे। मराठी भाषेचा सन्मान झाला पाहिजे हेच आम्ही बोलतोय आणि तेही बोलत आहेत। शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचं वक्तव्य। मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ होणार। मुंबईसह संपूर्ण MMR क्षेत्रातील नागरिकांना शहराच्या कुठल्याही भागात अवघ्या 59 मिनिटात पोहोचता येणार। मुंबई मेट्रो मार्गिका 5 टप्पा 1 आणि टप्पा 2 तसेच मुंबई मेट्रो मार्गिक 5A या प्रकल्पांना भाजपा महायुती सरकारने मंजुरी दिली आहे। या मेट्रोमुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर भागातील नागरिकांचा प्रवास अधिक गतिमान आणि सुलभ होईल। आप पक्षालाही फोडण्याचा प्रयत्न भाजपने केला। आमदार रोहित पवार यांचं ट्विट। भाजपचे असले कुटील डाव सर्वसामान्य जनतेला कदापि आवडणार नाही, तर आम आदमी पक्षासोबत खंबीरपणे उभा राहा। भाजपच्या या विघातक प्रवृत्तीचा जाहीर निषेध करतो। आमदार रोहित पवार यांचं वक्तव्य। देवस्थान इनामी जमिनींबाबत कायदा पुढील 2-3 दिवसांमध्ये महसूल विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल। त्यामध्ये हरकती व सूचना नोंदवण्यासाठी नागरिकांना 1 महिन्याचा अवधी दिले। जुलैमधील अधिवेशनात या कायद्याला अंतिम स्वरूप दिले जाईल। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली। मराठी भाषा रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला। या निर्णयाचा निषेध करत काही जण संपावर जाणार आहेत। याबाबत संप केलात तर याद राखा, महाराष्ट्र सैनिक आणि मराठी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। मनसे नेते यशवंत किल्लेदार यांचा थेट आव्हान। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या निर्णयावरून महाराष्ट्रात गोंधळ उडाला आहे। वाद चर्चांना सुरुवात झाली असून याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं आहे। महाराष्ट्राला वेठीस धरू पाहणाऱ्या भैयांना मराठीतून धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ। संदीप देशपांडे यांचं हे ट्विट आहे। खासदार संजय राऊत यांनी राज्यात सुरू असलेल्या मराठीच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे। मराठी भाषेला विरोध करत असाल तर तुम्ही महाराष्ट्राचे शत्रू आहात। तुम्हाला रोजगार देणाऱ्या राज्याचा आदर करत नाही आहात। खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं। गिरीश महाजनांना खडेबोल सुनावणाऱ्या महिलेविरोधात गुणरत्न सदावर्तेंच्या मुलीची पोलिसात तक्रार केल्याची बातमी समोर आली होती। ही बातमी सोशल मीडियावर पसरल्यानंतर मुंबई पोलिसांनी ही अफवा असल्याचं सांगत सर्वांनी अशा अफवा पसरू नये असे आदेश दिले आहे।